नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेले आहे. 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत आयोजित करायचा आहे. तो कशा पद्धतीने आयोजित करायचा, त्याची थीम काय असणार, हे सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, ज्या आपल्या आयुक्त मॅडम आहेत माधवी सर देशमुख यांनी काढलेले हे पत्र आहे. अत्यंत महत्त्वाचं हे पत्र असणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना हे पत्र शेअर करायचं आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एंट्रीसुद्धा करायची आहेत. आपण डाटा एंट्री याच्या अगोदर पोषण पंधरवड्यामध्ये ज्या पद्धतीने केली, म्हणजे पोषण अभियान जन आंदोलन जसं आपण केलं त्याच पद्धतीने याच्यामध्ये करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचाच हा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे ताईंनो आणि जास्तीत जास्त सेविका ताईंपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. तर बघा ताईंनो, तुम्ही पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून ही माहिती आलेली आहे. बघा, राज्य पोषण संसाधन कक्ष पोषण अभियानाची आहे ही. पुढे बघा, याची दिनांक तुम्ही पाहू शकताय 6 एप्रिल 2026 हा GR म्हणू शकताय, परिपत्रक देखील म्हणू शकताय. आता हे परिपत्रक कोणासाठी महत्त्वाचे, तर बघा, ग्रामीण असू द्या, शहरी असू द्या, नागरी असू द्या किंवा आदिवासी असू द्या, सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, जिल्हा परिषद, सर्व या सर्वांना हे लेटर आलेलं आहे. म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी, मदतनीसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. विषय बघा ताईंनो, याचा काय आहे तो 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 थीमवर आधारित विविध कार्यक्रमासह आयोजित करण्याबाबतचं हे पत्र आहे. तर ते कशा पद्धतीने असणार हे जाणून घेऊया. बघा, सोबत केंद्र शासनाचे 15 क्रमांक DO नंबर, बघा केंद्र शासनाचं 3 एप्रिल 2026 रोजीचे पत्र आले, ते देखील पाठवण्यात आलेले आहे. ते कशा पद्धतीने असणार हे आपण जाणून घेऊया. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. केंद्र शासनाच्या वरील संदर्भादीय पत्रान्वये 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा दिनांक 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकांच्या जीवनातील पहिल्या 6 वर्षातील मेंदूचा विकास, बौद्धिक विकास या अनुषंगाने बालकाचा आरोग्य विकास आणि त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता पालक व कुटुंब आणि समुदायामध्ये याबाबतचा सराव व्हावा, यासाठी जनजागृती करणे हा असणार आहे. पोषण पंधरवडा आयोजनकरिता थीमवर आधारित प्राधान्यक्रमाचे विषय हे खालीलप्रमाणे आहेत. ते विषय बघा आपल्या समोर आहेत. ते विषय तुम्ही पाहू शकता. माता व बालकांचे पोषण. दुसरा बघा, 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासाकरिता पूर्व उद्दीपन. 3 नंबरचं बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. आणि 4 नंबर तुम्ही पाहू शकताय, स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी पालक आणि समुदायाची भूमिका. म्हणजे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक आणि समुदायांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगण्यात येणार आहे. 5वा बघा, अंगणवाडी केंद्र सक्षम करण्याकरिता समुदायांचा सहभाग वाढवणे हे असणार आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. केंद्र शासनाने वरीलप्रमाणे निश्चित करून दिलेल्या थीमनुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्र स्तरावर, प्रकल्प स्तर, जिल्हा स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन दिनांक 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये करण्यात यावे व यामध्ये जास्तीत जास्त समुदायांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात यावी. सोबतच केंद्र शासनाचे संदर्भीय पत्र तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कन्सेप्ट नोट्स देखील सोबत जोडलेले आहे. म्हणजे आपण कोणत्या विषयावर काम करायचं त्याला कन्सेप्ट नोट अशी म्हटले जाते. ती कन्सेप्ट नोटसुद्धा सोबत दिलेली आहे. 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा देशस्तरावरील उद्घाटन दिनांक 9 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता ते 11 ते 12 या एका तासामध्ये माननीय केंद्रीय मंत्री महिला व बालविकास यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास आपण स्वतः तसेच आपले अधीनस्थ सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी लाईव्ह वेबकास्टच्या माध्यमातून उपस्थित राहण्याकरिता आपले स्तरावरून सूचना द्याव्यात व आपणास सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याकरिता खालील ती एक वेबसाईट दिलेली आहे.
9 तारखेला हे उद्घाटन होणार आहे 11 वाजता. ज्यावेळेस ही लिंक माझ्याजवळ येईल ती लिंक देखील मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाठवणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे बघा काय म्हटलेलं आहे ते, पुढची माहिती जाणून घ्या. बघा ताईंनो, हेच आहे ते केंद्राचं लेटर, ज्याला आपण केंद्राचं लेटर म्हणलो तो हेच आहे. 3 एप्रिल 2026 रोजी आलेले. याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक सूचना या दिलेल्या आहेत. जे अनिल मलिक आहेत, जे सचिव आहेत महिला व बालविकास विभागाचे, त्यांच्याकडून हे आलेले लेटर आहे. त्यांनी देखील महत्त्वपूर्ण याच्यामध्ये सूचना, ज्या आपण सूचनावर 5 सूचना पाहिल्या तेच इथं सूचना आहेत आणि त्याच सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. पुढचं बघा काय आहे ते, संकल्पना पत्र. मी म्हणले ना कॉन्सेप्ट नोट असणार आहे, ती कॉन्सेप्ट नोट बघा कशा पद्धतीने आहे. 8वा पोषण पखवाडा आहे 9 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत. जीवनातील पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास अधिकतम होणे गरजेचे आहे. म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदूचा विकास होणे हा अत्यंत गरजेचा आहे. पार्श्वभूमी बघा याची काय असणार, भारत सरकार प्रमुख पोषण कार्यक्रम अभियान, म्हणजे पोषण अभियान हा देशव्यापी जन आंदोलन म्हणून यशस्वीरित्या विकसित झाला आहे, ज्यामुळे पोषणाच्या परिणामामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसहभाग वाढला आहे. गेल्या काही वर्षात पोषण माह व पोषण पखवाडा या राष्ट्रीय मोहिमेद्वारे मातृपोषण, शिशु व लहान बालकांच्या आहार पद्धती, ॲनिमिया प्रतिबंध, बालकांची वाढ निरीक्षण, ज्याला आपण ग्रोथ मॉनिटरिंग म्हणतो, तसेच समुदायांचा सहभाग याबाबत जनजागृती अधिक बळकट करण्यात आलेली आहे. सन 2025 मध्ये महिला व बालविकास मंत्रालयाने 8 ते 22 एप्रिल या दरम्यान 7वा पोषण पखवाडा साजरा केला. हा 2 आठवड्यांचा देशव्यापी उपक्रम असून पोषणाबाबत जनजागृती वाढवणे, आरोग्य परिणाम सुधारणा करणे, समुदाय सक्षमीकरण यावर भर देण्यात आला होता. या आंदोलनामध्ये समुदायाचा सहभाग अधिक दृढ करणे व व्यक्ती तसेच समुदायांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. 8 एप्रिल 2025 रोजी माननीय महिला व बालविकास राज्यमंत्री सौ सावित्री ठाकूर यांच्या हस्ते पखवाड्याची आभासी म्हणजे व्हर्च्युअल शुभारंभ करण्यात आला. देशातील सर्व 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, एकूणच देशातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी 18पेक्षा अधिक भागीदार मंत्रालये विभागांच्या समन्वयाने सुमारे 6.98 कोटी जनजागृती उपक्रम राबवले. हे उपक्रम पुढील प्रमाणे विषयावर केंद्रित होते. ते विषय बघा आपल्या समोर आहे. जीवनातील पहिल्या 1000 दिवसांवर भर देण्यात आला. लाभार्थी नागरिक मॉड्यूलचे प्रसार व लोकप्रियकरण, CMAM मॉड्यूलच्या अंमलबजावणीकरिता कुपोषण व्यवस्थापन, बालकांमधील स्थूलता म्हणजे ओबेसिटी रोखण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार, हे मागच्या म्हणजे 2025च्या थीमचे विषय होते. आता 8वा पोषण पखवाडा जो आपल्याला 9 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान साजरा करायचा आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्यासाठी काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत ते. 8वा पोषण पखवाडा हा संदेश अधिक बळकट करेल की बालकांच्या आयुष्यातील पहिली 6 वर्ष मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची व निर्णायक कालावधी असून या काळात योग्य पोषण संगोपन सुनिश्चित करण्यासाठी समुदायाचा सहभाग अत्यावश्यक आहे. हा उपक्रम 9 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये देशभरातील अंगणवाडी सेविका, माता व पालक समुदाय यांनी एकत्रित करून जनजागृती करून संपर्क वाढवण्यासाठी राबवण्यात येणार आहे. याचं कारण देखील त्यांनी दिलेलं आहे. मुलांचा वैज्ञानिक पुराव्यानुसार मुलांचा विकास हा 85% जास्त हा 6 वर्षापर्यंत होत असतोय. त्यामुळे जे 1000 दिवसांचे मुलांच्या मेंदूसाठी ते खूप महत्त्वाचे असतात. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे ते. आता जीवनातील पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास अधिकतम करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण त्यांनी विषय निवडले. त्याच्यामध्ये बघा माता व बालक पोषण म्हणजे मदर आणि चाइल्ड न्यूट्रिशन हे अत्यंत गरजेचे आहे. पुढचं बघा काय म्हटलं आहे, स्तनपान, पूरक आहार म्हणजे याच गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे. पोषण की कहाणी, दादी नानी की जुबानी ह्याच्यावर देखील भर द्यायचा आहे. जंक फूड व पॅकेज खाद्यपदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सत्रे आयोजित करायचे आहेत. गर्भवती महिला, स्तनदा माता, बालकांसाठी स्थानिक पौष्टिक पाककृतीचे प्रात्यक्षिकपणे करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंपाक स्पर्धा आयोजित करणे.
गर्भवती महिलांसाठी ANC शिबिर आयोजित करणे, अंगणवाडी सेविका, लाभार्थी, स्वयंसहायता गट व समुदाय सदस्यातून सहभागातून पोषण रॅली काढणे, ज्यामध्ये फलक, आकर्षक घोषवाक्य माध्यमातून पोषण व आरोग्याबाबत जनजागृती करणे, ही सर्व माहिती अंगणवाडी सेविकांनी करायची आहे. खूप मोठा हा GR आणि हे परिपत्रक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहून घ्या. आतापर्यंत फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की पोषण अभियानाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीसांनी आता 9 एप्रिल ते 23 एप्रिल या 15 दिवसांमध्ये बघा, हे जे 15 दिवस आहेत 9 एप्रिल ते 23 एप्रिल या 15 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांनी आपल्या अंगणवाडीमध्ये 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा साजरा करायचा आहे. त्याचे विषय देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता प्रत्येक दिवशी काय साजरं करायचं, कसे ते डिटेल्समध्ये भरायचे याची लिंक आल्यानंतर मी तुम्हाला कळवणारच आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसांना शेअर करा. आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.